भारताच्या सांस्कृतिक परंपरेला शोभेस असलेलं एक कार्य खासदार सांस्कृतिक क्रीडा महोत्सव नागपूर हा महोत्सव 7 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरला नागपूरमध्ये आपल्या नागपूरचं गौरव, विदर्भाचं भूषण आणि आपल्या सर्वांना ज्यांच्या नेतृत्वावर अमिट विश्वास आहे असे माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतनं हा खासदार सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे। माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी मागच्या 10 वर्षापासून ही सांस्कृतिक परंपरा या ठिकाणी सुरू ठेवली आणि माननीय नितीन गडकरीजींच्या दूरदृष्टीतून आणि जे सांस्कृतिक मूल्य आहे यांचं जतन करण्याचं त्यांची भूमिका, या भूमिकेतनं माननीय नितीन गडकरीजींनी विदर्भाला, महाराष्ट्राला, देशाला नागपूर खासदार महोत्सव ही देण दिली आहे। कला, सांस्कृतिक, साहित्य आणि परंपरा याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्दिष्ट या महोत्सवाचं आहे आणि सोबतच नागपूरच्या कलावंतांना मंच मिळाला पाहिजे। आमच्या नागपूरमध्ये हजारो कलाकार असे आहेत ज्यांना मंचच नव्हता आणि माननीय नितीनजींनी दिलेल्या या मंचावरनं देशातले अव्वल कलाकार, महाराष्ट्रातले अव्वल कलाकार या ठिकाणी नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। या 10व्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर मध्ये आत्ताच माननीय अनिल सोलेजींनी सांगितल्याप्रमाणे माननीय नितीनजी 17 तारखेला पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची घोषणा करणार आहेत आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचं जी उंची आहे ती उंची अधिकाधिक वाढत आहे। जेव्हा सुरू केला तेव्हा असं वाटलं की या सांस्कृतिक महोत्सवाला इतकी उंच भरारी मिळणार नाही, पण आज संपूर्ण देशामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव म्हणून क्रमांक 1 वर नागपूरचा खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे, याचा आपला सर्वांना अभिमान आहे। खरं तर आमच्यासारखे जनप्रतिनिधी यातनं शिकतो आहेत, मला तर यातनं खूप शिकायला मिळतं, कारण जे आम्ही कधी करू शकलो नाही, कारण यासाठी ब्लडच लागतं। नितीनजीचं ब्लड असं आहे की ते कुठल्याही क्षेत्रामध्ये, या देशातलं कुठलं क्षेत्र असं नाही जे नितीनजीकडनं सुटलं आहे आणि त्यामुळं नितीनजींनी सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर 18 ते 19 सेक्टर आहेत ज्यामध्ये नितीनजींनी या विदर्भाला मजबूत करण्याचं काम, या देशाला मजबूत करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। मी या ठिकाणी एवढंच सांगेल की माननीय खासदार नितीन गडकरीजींना आपण जेव्हा निवडून दिलं, त्यांच्या समोरची बटन दाबली, तेव्हा आपला विश्वास होता की आपले नितीनजी जेव्हा निवडून येतील तेव्हा नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर करतील आणि केवळ रस्ते, वीज, पाणी यांनी काही आंतरराष्ट्रीय शहर होत नाही, तो विकासाचा हा व्हिजनच नितीनजीचा आहे, त्यांच्यामध्ये त्यांचा हातखंडाच आहे। पण या शहराला सांस्कृतिक ओळख, या शहराला क्रीडा ओळख, क्रीडा क्षेत्रामध्ये ओळख आणि या क्षेत्राला तर आपण, मी असं म्हणेल, संपूर्ण देश नागपूरला संत्रा
उत्सव म्हणून, संत्र्याचा या ठिकाणी पाया म्हणून, संत्र्याची भूमी म्हणून ओळखतात. आता मात्र नितीनजींनी या भूमीला सांस्कृतिक भूमी सुद्धा केलेला आहे. याकरता मला त्यांच्यावर अभिमान आहे. या ठिकाणी बाल कलाकार असतील, तरुण कलाकार असतील, वृद्ध कलाकार असतील, भजन मंडळी असतील, या नागपूरमध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये अपंग अंध कलाकारामध्ये त्या ठिकाणी कलाकार आहेत, त्या सर्वांना संधी देण्याचं काम या ठिकाणी नितीनजींनी केलं. आणि केवळ हा मनोरंजन नाही आहे, तर ही अशी सांस्कृतिक परंपरा, असा सांस्कृतिक उत्सव हा आहे की या उत्सवातनं माणसं घडतात. मनुष्याच्या जीवनावर जे चांगले त्या ठिकाणी संस्कार होतात, त्या संस्काराचं केंद्रसुद्धा म्हणजे मनुष्याला चांगले संस्कार देणारं केंद्रसुद्धा खासदार सांस्कृतिक क्रीडा महोत्सव आहे. त्यामुळं मला या गोष्टीचा अभिमान आहे. आज या ठिकाणी या आपल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या या भव्य ग्राउंडवर, ज्याची कॅपॅसिटी ही 75,000 ते 1,00,000 आहे. मला तर कधी कधी भीती वाटतं की इतकं फुल असतं, चारही बाजूने रस्ते त्या ठिकाणी ब्लॉक असतात. आणि यावर्षी जे कार्यक्रम माननीय नितीनजी देत आहे, त्या कार्यक्रमात तर प्रचंड पूर्ण उत्साहाने, आनंदाने संपूर्ण नागपूरकर या कार्यक्रमाची त्या ठिकाणी या कार्यक्रमाची सर्व आपले इथली नागरिक जनता या कार्यक्रमाच्या संपूर्ण हजेरी लावतील, या कार्यक्रमाला स्वीकारतील. आणि या कार्यक्रमातनं पुन्हा एकदा आपल्या नागपूरला या ठिकाणी दीपावलीच्या या पावन पर्वावर आपल्या या सर्वांच्या आनंदाला द्विगुणित करतील, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा या सांस्कृतिक महोत्सवाचा अध्यक्ष म्हणून मी माननीय लोकनेते नितीन गडकरीजी यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी यावर्षीही नागपूरकराकरता, विदर्भकराकरता, नागपूरच्या जिल्ह्याकरता हा खासदार सांस्कृतिक महोत्सव दिला. नितीनचे आभार मानतो. काय प्रश्न विचारत आहे? मी तुम्हाला थोडा वेगळा माहिती देतो. माननीय नितीन गडकरीजी 17 तारखेला या पूर्ण कार्यक्रमाची घोषणा करणार आहे. आज आम्ही या ग्राउंडचं उद्घाटन केलं. या ठिकाणी रंगमंच जो तयार होतोय त्याचं उद्घाटन केलं. आजपासून या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी उभ्या होणार आहे. कारण शेवटी 50,000 1,00,000 लोक येतात, तेव्हा कोणी व्यक्ती असा नको ज्याला सुविधापासून वंचित राहू नये. या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला बसण्याची व्यवस्था झाली पाहिजे, प्रत्येकाला आनंद घेता आला पाहिजे. परिवारासहित आलेला प्रत्येक व्यक्ती या ठिकाणून आनंदित होऊन गेला पाहिजे. ही व्यवस्था उभ्या करण्याकरता आज ग्राउंडची पूजा आपण केली आहे. तुम्ही मला या सांस्कृतिक महोत्सवाबद्दल विचारा ना. अच्छा.